मला जरा ती पीए ची कहाणी सांगा ना. खूप इंटरेस्टिंग कहाणी आहे. ते एकदा महाराष्ट्राला कळू द्या नेमकं कशामुळे जे तुमच्यापर्यंत आलेलं आहे ते कदाचित व्हेरीफाय नाही होऊ शकत. खरं म्हणजे अधिकृत अशी माहिती ती कुठून आली काय आली हे अधिकृत माहिती बाहेर आलेली नाही. पण जे हं, चर्चामध्ये आता आढळलेलं आहे की त्यांचा पीए जो होता त्या पीएचं आणि त्यांच्या मुलाचं कितीतरी भांडण झालं आणि तिथून मग ह्या सगळ्या वादाला सुरुवात झाली. मग ती क्लिप बाहेर कशी आली, आता पोलीस सगळे तपास करतायत. स्वतः विजय चौधरी मात्र अ, काही दिवसापर्यंत होते. सावकारे आले त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तोपर्यंत विजय चौधरी इथं होते. नंतर मात्र ही व्हिडिओ डॉक्टर हिना गावित ज्या माजी खासदार आहेत आणि हं, विजयकुमार गावित जे आता विद्यमान आमदार आहेत त्यांच्या विरोधात काही वक्तव्य वादग्रस्त वक्तव्य होते. तिथून मात्र मग विजय चौधरींना इथून गाव सोडावं लागलंय. सध्या ते कुठे आहेत ते काय आयडिया नाही. पण एक आणखीन 2-3 व्हिडिओ ऑडिओ व्हायरल झालेले आहेत. त्याच्यामुळे पूर्ण खळबळ उडालेली आहे. म्हणजे पीएचं आणि त्यांच्या मुलाचा मंदार म्हणून त्यांचा मुलगा आहे त्यांच्यात काहीतरी वाद झालेला असं एक चर्चा आहे. प्रत्यक्षात अधिकृत अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही. पण गावात ती बातमी मागची बातमी जी म्हणतात म्हणजे ही ऑन पेपरला ही बातमी अद्याप आलेली नाही. आणि विजय चौधरींचं म्हणणं आहे की याची चौकशी झाली पाहिजे. इव्हन चारुदत्त कळवणकर जे भाजपचे नगरसेवक आहेत हं, त्यांच्या देखील संवाद असलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे. हं. चारुदत्त कळवणकरांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन हे सगळं बनावट तयार करण्यात आलेली याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी चारुदत्त कळवणकरांनी केलेली आहे. इंटरेस्टिंगली मला असं कळलं, कारण तुम्ही ते कन्फर्म करा, की काय 3-3.5 हजार वगैरे क्लिप आहे. हा असं म्हटलं जातं की म्हणजे तो पूर्ण डाटाच व्हायरल झालेला आहे किंवा संबंधित व्यक्तीकडे तो पूर्ण डाटा आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी या 2-3 वर्षामध्ये ज्या लोकांनी संभाषण केलंय ते सगळेच लोक चिंतेत आहेत. कारण की आपण जेव्हा पर्सनल बोलतो त्यावेळेस आपण कोणत्याही मुद्द्यावर बोलू शकतो. त्याच्यामुळे पूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये असं म्हटलं जातं की तो जो डाटा आहे एक प्रकारे मानवी बॉम्ब आहे विजय चौधरीसाठी. हं, म्हणजे विजय चौधरीसाठी हा मोठी खतरी विजय चौधरीच नाही तर त्यांच्याशी संबंधित ज्यांनी ज्यांनी संभाषण केले ते हं, सगळे तणावाखाली जगतायत. इतकी भयानक हं, हे प्रकरण आहे. कारण की हे जर इथं बाहेर आलं तर हं, नंदुरबार जिल्ह्याचं एक जे वातावरण आहे ते पूर्ण दूषित होण्याची शक्यता आहे. कारण की स्थानिक नेत्यांबद्दल किंवा वरिष्ठ नेत्यांबद्दल या ठिकाणी संवाद साधण्यात आलेला आहे. आणि हं, त्या संवाद ते सगळे वादग्रस्त जर संवाद असतील तर जे जे त्यांच्याशी बोलले असतील ते हं, सगळे तणावाखाली आता वावरत आहेत. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये हं. तणावपूर्ण वातावरण आहे. उपनगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 292/2026 BNS कलम 336, 352, 353 सह IT ॲक्ट कलम 67 या गुन्ह्यामध्ये दिनांक 30/7/26 रोजी सायंकाळी आपण पुणे येथून आरोपी यश संतोष टिपारे वय 22 वर्ष राहणार रविदास नगर चिखली बुलढाणा याला ताब्यात घेऊन नंदुरबार येथे आणून आज दिनांक 31/7/26 रोजी 12:43 वाजता अटक केलेली आहे. आणि प्रथमदर्शनी आरोपीने तो श्री विजय चौधरी नंदुरबार यांच्याकडे सोशल मीडिया हँडलर PA म्हणून काम करत असताना विजय चौधरी यांच्या मोबाईलमधील डेटा त्याने एका पेनड्राईव्हमध्ये कॉपी केला होता आणि सदर पेनड्राईव्हमध्ये काही संभाषण क्लिप असल्याचं त्याने मान्य केलेलं आहे. त्याचा आज आपण कोर्टामध्ये मान्य कोर्टासमोर हजर करून PCR घेऊन त्यांनी त्या क्लिप कोणामार्फत प्रसारित केल्यात, त्याने त्या कोणाला दिल्यात याचा सखोल तपास आपण करणार आहोत. त्याचबरोबर मी पोलीस अधीक्षक नंदुरबार अश्विनी सानप नंदुरबारवासियांना असं आवाहन करते की सदर दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशनमार्फत सखोल तपास सुरू आहे. त्याच्यामुळे सदर गुन्ह्याचा तपासाबाबत कुणीही अफवा अगर चुकीच्या गोष्टी पसरवू नये, जेणेकरून जिल्ह्यातील सामाजिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षा याला कुठलीही ठेच पोहोचेल. कोणीही या अनुषंगाने चुकीची बातमी किंवा अफवा प्रसारित जर केल्या तर त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. धन्यवाद. हम्म. काय आहे, तुम्ही जे आता ऑडिओ क्लिप बद्दल बोललात, मी आता जळगाव मधनं त्या ऑडिओ क्लिप्स माझ्याकडे पण आल्या आणि अवघ्या महाराष्ट्रात त्या व्हायरल झाल्या. एथिक्स म्हणून आपण त्यातल्या काही गोष्टींना बीप बीप करून चालवतो. पण मला एक सांगा, ती जी गिरीश महाजन, मंत्री महोदय गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांच्या दरम्यानचा जो संवाद आहे त्याचा सार काय हो? ऍक्च्युली विजय चौधरींनी कदाचित त्या मंत्र्यांना खुश करण्यासाठी हम्म, म्हणजे बुवा खडसे तुमचे विरोधक आहेत आणि मी तुमचा सच्चा कार्यकर्ता आहे हे सांगण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न आहे.
त्याच्यात दुसरे काही हेतू त्यांचा दिसत नाही मला. म्हणजे तुम्ही त्या खडसेंच्या विरोधात मी कसं आहे आणि तुम्ही खडसेंच्या विरोधात कसून आणि तुम्ही बोलत नाहीत. आम्हाला काहीतरी आदेश द्या. थोडक्यामध्ये की आम्ही वरिष्ठांकडे तुमच्या माहिती पुरवू आणि जेणेकरून रक्षा खडसे यांचं जे मंत्रीपद आहे ते रद्द होईल. हे सांगण्याचा उद्देश फक्त एवढंच आहे की आपण ज्या व्यक्तीजवळ बोलतोय त्या व्यक्तीशी खुशामत करी म्हणजे त्याच्या खुशामस्करी. खूप खुशामस्करी तो प्रकार आहे असं मला त्यांचा स्वभाव बघता वाटतंय. त्यांच्या बोलण्याचा उद्देश फक्त एवढं आहे की आता गिरीश महाजन हे मुख्यमंत्रींच्या सोबत आहेत. आपण गिरीश महाजनच्या अतिशय जवळ गेलो तर आपल्याला भविष्यात आमदारकी पद मिळू शकतं. हा कदाचित त्याचा हेतू असावा. कारण की नंदुरबार काही खूप मोठं शहर नाहीये. आमच्या अनेकांशी अ, अ, बोलणं होत असतं. प्रत्येकाचा गप्पा होत असतात. ते एक स्वभाव आम्हाला माहिती आहे. बाकी हम्म. त्याच्या पलीकडे त्यांचे हेतू नाही. नाही, मी तो म्हणजे क्लिप त्यांच्या ऐकले रणजितराव. तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे, पण मला ही भाजप मधली, कारण काय आहे की सत्तेवरती एखादा पक्ष आला आणि तो दीर्घकाळ सत्तेवरती राहिला आणि त्याच्यात अनेक लोक बाहेर न येत गेले, मूळची संस्कृती पक्षाची बिघडली की ती जी काही बजबजपुरी असते ती भाजपमध्ये हळूहळू वाढते आहे असं अनेक लोक सांगत होते. त्याचं हे दर्शन आहे. आणि तुम्ही म्हणाला तशी ती बोलबच्चनगिरी पण आहे. आणि अर्थात पुन्हा एकदा सांगतो की ते स्वतः म्हणतात की AI ने तयार केलेली ही क्लिप आहे, आम्ही पण ती काही व्हेरीफाय करत नाही आहोत. पण अर्थात ते जे काही दिसतंय त्या दिसण्यामध्ये बोलबच्चनगिरी, ते म्हणाले तशी कारण गिरीश महाजन यांना जे काही करायचं असेल तर ते इतके मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत, त्यांना नेहमी संकटमोचक म्हणून ओळख म्हटलं जातं आणि अनेक वेळेला त्यांनी अनेक कामगिरी यशस्वीपणे पार पाडलेली आहे. अशा वेळेला ही बोलबच्चनगिरी जी दिसतीये त्याच्यामुळे भाजपमधली बजबजपुरी मात्र सगळी बाहेर आहे. एकीकडे रक्षा खडसे ज्या खरंच आहेत की भारतीय जनता पार्टीत त्या आहेत, त्यांचे सासरे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं विधान परिषदेचे सदस्य आहे आणि ते आत्ताच अलीकडे त्यांनी म्हणाले की आता आयुष्याचा शेवट हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होईल. पण पुन्हा एकदा मला रणजितराव तुम्ही हे सांगा, हे जरी आपण म्हणालो की बोलबच्चनगिरी आहे, बजबजपुरी आहे, तरी सुद्धा विजय चौधरी हे कॅरेक्टर काय? कारण ते उर्वरित महाराष्ट्राला तितक्या सखोलपणे माहिती नाही. पक्षवर्तुळात सगळ्यांना माहिती आहे, पण आता आपण बोलतोय ते पुणे, मुंबई, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातला ऑडियन्स गृहीत धरून. ते महाविद्यालयात असताना GS पदावर होऊन चुकलेले, GS ची जी लढाई लढलेली आहे. हम्म. सुरुवातीपासून त्यांचं एक अयोध्या राम मंदिरामध्ये ते त्या ठिकाणी आंदोलन वगैरेसाठी त्या ठिकाणी गेले होते. राम मंदिरासाठी गेले होते. त्यानंतर मग ते शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख होते. ते नंदप्रेरणा नावाचं वृत्तपत्र साप्ताहिक चालवायचे. हा सगळं त्यांचा बायोडाटा आहे. त्यानंतर मग त्यांनी शिवसेनेतून मग विजयकुमार गावित ज्यावेळेस राष्ट्रवादीत गेले, मग ते विजयकुमार गावित यांच्या सोबत राहिलेत आणि विजयकुमार गावित जेव्हा भाजपात आलेत त्यानंतर ते भाजपात आलेत आणि त्या भाजपात आल्यानंतर मग सुरुवातीला भाजपाचं जिल्हाध्यक्षपद मिळालं. त्यानंतर ओबीसी प्रदेशाध्यक्षपद मिळालं. हम्म. त्यानंतर मग महामंत्रीपद मिळालं. महामंत्रीपद गेल्यानंतर मग आता संयोजकपद त्यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र संयोजकपद होतं. असा त्यांचा सगळा आलेख आहे आतापर्यंतचा.